श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज बायगुडे यांच्याशी. डॉक्टर साहेब, आजच्या युगामध्ये खूप धावपळ सुरू आहे. लोकांना वेळ नाही आहे, गडबड चालू असते. मग अशामध्ये अपघात होणं असेल किंवा इतरही काही इमर्जन्सी असतात डोळ्याच्या बाबतीत, तर त्यावेळेस कोणती खबरदारी घेतली पाहिजे डोळ्यांच्या बाबतीत विशेषतः? डोळ्यांच्या बाबतीत इमर्जन्सी म्हणजे काही अपघात झाला किंवा डोळ्याला काही लागलं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. तर थोडासा लाल झालाय, काही होत नाही किंवा दिसायला थोडंसं कमी आहे, उद्या चांगलं होईल असं म्हणून ते अंगावर काढू नये. तर पटकन आपण नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. काही फॉरेन बॉडी असेल तर ती काढता येईल, काही जखम झाली असेल तिच्यावर उपचार करता येतील. जखम झाली तर आपण 12 ते 24 तास पट्टी ठेवून ते लवकर दुरुस्त होते. आपल्या पापण्यांची हालचाल सुरू असल्यामुळं बऱ्याच वेळा आपण काही घरातली औषधं टाकून ते तसंच थांबलो उद्या बरं होईल तर ती जखम वाढून परत लवकर बरं होणं सोपं राहत नाही. त्यामुळे त्याला दाखवून योग्य तो उपचार घ्यावा. त्याच्यानंतर काय ॲक्सिडेंटच्या केसेसमध्ये घाबरून जाऊन लगेच डोळ्याला हात लावू नये. त्या आरशात बघून डोळ्याला कुठं लागले का डोळा दाबणे वगैरे अशा गोष्टी न करता आपल्याला दिसायला कमी आलं असेल तर प्रथमतः आपल्याला अवेलेबल जवळचे डॉक्टर आणि लगेच मग नेत्ररोग तज्ञ यांचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपचार करावा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट फटाके, दिवाळीतले फटाके, दिवाळी मिरवणुका. तर फटाके लहान मुलांच्या हातात जेव्हा आपण देतो तेव्हा जवळ कुणीतरी थांबावं किंवा ते काळजीपूर्वक ते उडवावे. एखादा नाही उडाला तर ते जवळ जाऊन का उडालं नाही ते न पाहता थोडा वेळ थांबून ते पूर्ण बंद होण्याची वाट पाहावी. त्याचबरोबर अजून आमच्याकडे काही असे पेशंट येतात की शेतामध्ये हे आपले पक्षी वगैरे उडवायला ते एक बार उडवत असतात, जिलेटिन वगैरे काही असतं ते. तर तसे काही सीझनमध्ये तसे बरेच पेशंट येतात. तर त्यांनी काय काळजी घ्यावी की ते नाही फुटला तर ते आत ते बघायला जातात आणि नेमकं ते अवधी लागून फुटतो आणि मग डोळ्यांची परमनंट डॅमेज होतो. तर तसं करू नये. नैसर्गिक आपला डोळा आपल्या हाडाच्या खोबणीमध्ये बसला असल्यामुळे त्याला पटकन अपघातात इजा होणं होत नाही. तर आपण त्याच्यावर इजा झाली तर पटकन काळजी घ्यावी की वरून जरी छान असेल तर आत कुठं दुखापत आहे का किंवा जोरात मार लागला असेल आपल्याला दिसतंय म्हणून ते दुर्लक्ष न करता मागं कुठं आपल्याला रक्तस्राव झाला आहे का, त्याच्यामुळे आपली कुठली मागची नस दबून गेलेली आहे का, तर त्या गोष्टी पण आपण काही नवीन नेत्रतज्ञांना तपासून त्यांच्यावर काही एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल किंवा CT स्कॅन, MRI असेल ते करून आपण ते पाहून त्याच्यावर उपचार करू शकतो. अजून एक इमर्जन्सी म्हणजे हायपरटेन्शनच्या रुग्णामध्ये कधी कधी सडन दिसायचं कमी होऊ शकतं. तर अचानकच एखादी नस ब्लॉक होऊन तर त्यांनी थोडासा अगदी हलक्या हाताने तिथं मसाज करावा आणि तशा ही काही दृष्टी थोडीशी लगे येऊ शकते आणि मग डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये की मला आता थोडं कमी दिसते, आज माझं फार महत्त्वाचं काम आहे, दुसऱ्या डोळ्याने दिसते तर मी उद्या जाईल असं नको. सगळी कामं बाजूला ठेवून प्रथम नेत्ररोग तज्ञांना दाखवावं आणि काही तपासणी करून मग ते का झाले, कुठल्याही गोष्ट आपल्याला का झाली हे समजावून घेऊन मग त्याच्यावर आपण उपचार करावा. म्हणजे आपल्याला ते डोळ्याची दृष्टी शेवटपर्यंत टिकवता येते आणि पुढे होणार नुकसान टाळता येऊ शकतं. म्हणजे धकाधकीचं जीवन आणि आपलं ढासळतं आरोग्य यामुळे बऱ्याचदा डोळ्याच्या बाबतीत इमर्जन्सी येऊ शकते. अंधुक दिसणं, कमी दिसणं, डोळ्यामध्ये खडा जाणं, कचरा जाणं किंवा फटाक्याच्या माध्यमातून एखादा खडा उडणं या गोष्टी होऊ शकतात. या इमर्जन्सीमध्ये घाबरून न जाता पालकांनी आपल्या पाल्यांना किंवा व्यक्तींनी आपल्या शेजाऱ्याला, मित्राला, नातेवाईकाला लवकरात लवकर जवळपास असलेल्या नेत्ररोग तज्ञाकडे नेल्यानंतर डोळ्याचं आरोग्य सुव्यवस्थित राहील असं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं. धन्यवाद.